नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भांड्यांच्या दुनियेत या पाठात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 भांड्यांच्या दुनियेत हा धडा आपण शिकत आहोत आणि हा या पाठाचा सेशन क्रमांक 3 आहे। आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या वापरात येणाऱ्या भांड्यांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि आपल्या कल्पनाशक्तीद्वारे त्यांचं वर्णन करावं हाच या पाठाचा उद्देश आहे। पाठामध्ये विविध जुनी भांडी जी असतात त्या आपला परिचय विद्यार्थ्यांना मुलांना देत आहेत। पाहूया पाठाच्या पुढील परिच्छेदमध्ये भांडी मुलांना काय सांगत आहेत। प्रशांत, मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधी आली? बघा, याआधी आपण पाठाच्या परिच्छेदमध्ये पाहिलं की मातीची भांडी, दगडापासून मग नंतर लोखंडापासून भांडी बनवण्यात आली। त्याच्यानंतर मग विविध धातूंचा शोध लागला आणि धातूंची भांडी बनवण्यात आली। चांदीच्या पासून सुद्धा भांडी बनवण्यात आली। त्याचा पण सर्रास उपयोग बऱ्याच घरामध्ये केला जायचा। पण चांदी जी आहे तो धातू फार महाग असतो, मौल्यवान असतो, त्यामुळे त्याचं प्रमाण नंतर हळूहळू फार कमी झाले। त्याच्यानंतर बघा, पितळ, तांबे या भांड्यांचा उपयोग करण्यात आला। मग आता सध्याचं जे युग आहे ते कोणत्या प्रकारच्या धातूचा उपयोग करतात भांड्यांसाठी? तर स्टेनलेस स्टीलची। तर मग प्रशांतच्या मनात प्रश्न आला की स्टेनलेस स्टीलची जी आता आपण सर्रास भांडी आता वापरतो ती कधीपासून आली? तेव्हा सुरेई सांगते, पितळी व तांब्यांच्या भांड्यांची जागा ॲल्युमिनियम, हिंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली। सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात। बघा, हळूहळू दगडाची, मातीची, लोखंडांच्या भांड्यांच्या नंतर पितळ आणि तांब्याच्या धातूंची भांडी बनवण्यात आली आणि त्याचा सर्रास उपयोग करत होते। त्या काळामध्ये बघा, पितळेची आणि तांब्याच्या भांड्यांचा उपयोग करत असताना त्याच्यातील जे काही रसायनं असायची ती शरीरासाठी आवश्यक असायची। तो उद्देश तर होताच, पण त्या काळामध्ये या आधुनिक धातूंचा शोध न लागल्या कारणाने किंवा नंतर शोध लागल्या कारणाने त्याचं प्रमाण फार कमी होतं। नंतर मग हळूहळू ॲल्युमिनियमचा, हिंडालियमचा आणि स्टेनलेस स्टीलचा शोध सुरू झाला आणि त्यामुळे त्या प्रकारची भांडी वापरण्यात आली। आता जातं काय सांगत आहे पुढे, पूर्वी आंघोळीसाठी घंगाळ, पाणी तापवायला बंब, पाणी साठवायला कळशी, घागर, तपेले, हंडा असायचा, पण आता सर्रास प्लॅस्टिकच्या बादल्या आणि टब दिसतात। आता बघा, सुरुवातीच्या काळामध्ये जास्तीत जास्त टिकाऊ असणारी भांड्यांचा उपयोग अधिकतर करायचे धातूंपासून, जसं की आंघोळीसाठी घंगाळ जे तांब्या पितळ्याचं बनलेलं असतं। तुम्ही पाहिलं असेल, अजून सुद्धा गावी सर्रास ह्या धातूंचा उपयोग केला जातो। मी जेव्हा आमच्या गावी जाते, आमच्या गावी सुद्धा अजून सुद्धा घंगाळ आहे, बंब आहे, हंडा, कळशी पितळ तांब्याचेच आहेत आणि त्याच्यामध्येच पाणी वगैरे पितात आणि त्याच्यामधलीच ते भांडीच वापरली जातात। पण आता आहे ना, सर्रास प्लॅस्टिकच्या बादल्या आणि टब वापरले जातात। आता बघा, आपण आंघोळीसाठी कशा प्लॅस्टिकच्या बादलीचा उपयोग करतो, कारण की का प्लॅस्टिक स्वस्त पण आहे आणि वापरायला जास्त म्हणजे स्वच्छ करावं लागत नाही। आपलं घासायला वगैरे जास्त वेळ देता येत नाही ना, कामामुळे किंवा इतर अडचणींमुळे। जसं की आजकाल बघतो आपण, बहुतेक स्त्रिया ह्या कामाला जातात, त्यामुळे त्यांना अशा घरामध्ये ह्या स्वच्छतेकडे लक्ष देता येत नाही। आता जर समजा तांबे पितळ्याची भांडी असतील तर त्याला फार घासावी लागतात। 8-8, 2-2, 3-3 दिवसाने त्याला पितांबरीने किंवा इतर चिंचने किंवा मग लिंबूने वगैरे घासावे लागतात, नाहीतर ते स्वच्छ नाही होत आणि ते वापरण्यासाठी त्याच्याकडे स्वच्छतेकडे लक्ष दिलं जातं, द्यावं लागतं की नाही। मग आता बघा, घंगाळ आंघोळीसाठी जे आपण आता टब वापरतो ना, अगोदर घंगाळ वापरलं जायचं। नंतर पाणी तापवायला बंब, बघा हा इथे बाजूला तुम्हाला दिसत आहे का, तांब्याचा असतो हा बंब। गावी तुम्ही सर्रास पाहिलं असेल, काही काही ठिकाणी अजून सुद्धा वापरतात। आता हे वापरत असताना बघा, याच्यामध्ये ना लाकूड जाळलं जातं। जसं आपण चूल पेटवतो त्याच्यामध्ये लाकूड पेटवतो की नाही, लाकूड पेटल्यामुळे मग चूल पेटते, तसं त्याच्यामध्ये काय होतं,
इंधनासाठी लाकडाचा किंवा मग गौरीचा, शेणापासून बनवलेल्या गौऱ्यांचा उपयोग केला जातो. त्याला फार वेळ लागतो, पाणी तापवायला फार वेळ लागतो. आणि याच्यामुळे बघा आता आजकाल आपण पाहतो लाकूड हे इंधन फार महाग झालेलं आहे आणि खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतं. आणि त्याच्यामुळे लाकूड जाळल्यामुळे काय होतं, प्रदूषण सुद्धा होतं. त्यामुळे मग आता अशा प्रकारचे बंब फार कमी वापरण्यात येतात. आता अधिकतर इलेक्ट्रॉनिक गिझर वगैरे याचा उपयोग गावी पण आणि शहरामध्ये पण सर्रास केले जातात. अरुण, काय रे जाते भाऊ, जेवणाच्या पंक्तीत ताट म्हणून केळीची पानं, पत्रावळी तसेच वाट्यांसाठी द्रोण असायचे. हात धुवायला तस्त असायचे, हो ना? तर आता बघा, अगोदरच्या काळामध्ये जे पंक्तीमध्ये जेवणामध्ये जी ताटं असायची, आता आपण बघतो आपल्याकडे काही कार्यक्रम वगैरे असेल तर आपण बुफे टाईप वगैरे जेवण असतं किंवा काही कार्यक्रम असेल तर आपण ताटांमध्ये वगैरे जेवायला वाटतो. पण अगोदर पत्रावळी असायची. आता पण पत्रावळी असतात, पण आता ते थर्माकोलच्या वगैरे पत्रावळ्या येतात की नाही. तर त्यावेळेस केळीची पानं असायची आणि वाट्या ज्या असायच्या त्या द्रोणपासून बनवलेल्या असायच्या. आणि आता आपण अधिकतर थर्माकोलचे किंवा प्लॅस्टिकचे पत्रावळ्या किंवा वाट्या वापरतो. जाते, अरुण तुला बरंच माहीत आहे की गाई म्हशींच्या दुधासाठी कासंडी किंवा चरवी. आता बघ, इथे वेगवेगळ्या जुन्या प्रकारातील भांड्यांची नावे आहेत की गाई म्हशींचे दूध ठेवण्यासाठी जी भांडी वापरली जायची त्याला म्हणायची कासंडी किंवा चरवी. ताक ज्याच्यामध्ये ठेवलं जायचं त्याला म्हणायचं कावळा. लोणी ज्याच्यात ठेवलं जायचं त्याला म्हणायचं वाडगं. तूप ज्याच्यात ठेवलं जायचं त्याला म्हणायचं बुदली किंवा बुडकुली. ओगराळी, पळी, तसराळी, कुंडा, हे बघा हे काय आहेत. आपण कालवण घेण्यासाठी वगैरे जसं कालवण घेण्यासाठी जसं पळीचा उपयोग करतो, चमच्यांचा उपयोग करतो ना, तसं हे ओगराळी, पळी, तसराळी, कुंडा हे काय आहेत, पातळ पदार्थ घेण्यासाठी किंवा सुकी भाजी वगैरे घेण्यासाठी वापरली जाणारी ही चमच्यांच्या प्रवर्गातली भांडी आहेत. कितीतरी नावाची भांडी स्वयंपाकघरात वावरत असायची. आता स्वयंपाकघरात गॅसची शेगडी वापरत असल्यानं चूल व त्यावर स्वयंपाक करण्याचं प्रमाणही कमी होत आहे. आता बघा, अगोदरच्या काळामध्ये चुलीवरती स्वयंपाक केला जायचा. मग चूल आलं की मग त्याच्यासाठी जागा पण भरपूर असायची. त्याच्यासाठी बघा लाकूड लागायचं, मग एकीकडे लाकडाचा पसारा असायचा, शेणापासून बनवलेल्या गौऱ्या लागायचे, ते भांडी पण जास्त असायची, घरं पण मोठी असायची की नाही. आता हे गावच्या ठिकाणी ह्या सगळ्या फापट पसारा आपण अजून पण काही काही ठिकाणी पाहतो. पण आता चूल फार कमी झालेली आहे आणि चुलीची जागा कोणी घेतलेली आहे? गॅसच्या शेगडीने घेतलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारची ही भांड्यांचं प्रमाण सुद्धा फार कमी प्रमाणात वापरण्यात येतं. आता बघा, इथे तुम्हाला चूल दिसत आहे. चूलवरती बघा कशाचा उपयोग केला जातो? लाकूड जाळलं जातं. लाकूड हे सुद्धा इंधन आहे आणि आज लाकूड हे इंधन फार महाग पण आहे आणि फार त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे चुलीचा उपयोग फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त चूल पेटवल्यामुळे काय होतं? प्रदूषण सुद्धा होतं. त्यामुळे गावी सुद्धा आजकाल सर्रास सगळ्यांकडे गॅस शेगडीचा उपयोग करतात किंवा मग इलेक्ट्रिक शेगडीचा सुद्धा गावी उपयोग करतात. आता चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर का घातली जाते? बघा, ही फुंकणी दिसत आहे, या स्त्रीच्या हातामध्ये फुंकणी दिसत आहे. आता जर समजा आपल्याला चूल विझलेली असेल, ती पेटवायची असेल, तर आपण काय करतो? त्याच्यावरती फुंकर मारतो. म्हणजे त्या कोळशावरती काय होतं? फुंकर मारल्या कारणाने हवा जाते आणि हवेमुळे काय होतं? अग्नी निर्माण होते. पण आता आपण जर अशीच हवा आपण तोंडाने फुंकण्याचा प्रयत्न केला तर ती हवा लगेच तिथे फार कमी प्रमाणात मिळते. पण फुंकणीने, आता ही फुंकणी मोठी दांडी असते, पाईपासारखी मोठी दांडी असते लोखंडाची वगैरे, मोस्ट ऑफ लोखंडाचीच असते, कारण की तिचा उपयोग नेहमी कुठे असतो? चुलीजवळ असतं. प्लॅस्टिकची वगैरे असेल तर ती जळून जाईल ना. लोखंड चुलीमध्ये गरम होतं, तापतं, पण जळत नाही जास्त. तर मग ह्या पाईपातून जर आपण हवा फुंकली तर ती हवा ह्या एकाकडनं आपण एका बाजूने हवा फुंकतो आणि दुसऱ्या बाजूने ती हवा त्या लाकडाच्या जाळीवरती, लाकडाचं जे काही चूलमध्ये जे लाकड असतात त्याच्यावरती आपण धरतो, म्हणजे जेणेकरून आग पटकन पेटली जाते, आगीची निर्मिती होते. म्हणून चूल पेटवताना अग्नीवर फुंकर घातली जाते. आणि त्यामुळे बघा, जास्त राख वगैरे असते ना, ती याच्यावरती साठलेली असते लाकडांवरती, किंवा आपण कोळसा म्हणतो त्याच्यावरती जी राख साठलेली असते ती पण फुंकीमुळे फुंकर फुंकली जाते. त्यामुळे हवा बाहेर फेकली जाते आणि त्याच्यामुळे ती राख सुद्धा बाजूला होते आणि ती राख बाजूला झाल्यामुळे
पटकन कोळशावरती अग्नी निर्माण होते आणि मग लाकूड जे होतं ते जळायला सुरुवात होते आणि अशा रीतीने चूल पेटतं. म्हणून चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर घातली जाते. मंदा, पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद का झाली? ओखळ, नाही, तसं नाहीये. या धातूंच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालं असं मुळीच नाही. उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो. आज बघा, आज आपण कितीही आधुनिक पद्धतीचे भांड्यांचा उपयोग करत असो, स्टेनलेस स्टीलचा, प्लॅस्टिकचा किंवा मग काचेच्या भांड्यांचा आपण जरी किती उपयोग करत असेल तरी भांडी संस्कृतीचा जो मेन पाया जो होता मातीपासूनच भांड्यांची सुरुवात झाली की नाही. पण आज सुद्धा भांडी संस्कृतीमध्ये मातीची भांडी बनवण्याची जी परंपरा आहे ती अजून सुद्धा टिकून आहे. आज आपण बघतो मातीच्या भांड्यांची जी कलाकुसर आहे ती अप्रतिम असते आणि म्हणूनच त्याला फार मागणी आहे जाते. आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरॅमिक्स यांचा वापर करून विविध भांडी व वस्तू तयार होत आहेत. झाकण्यांच्या भांड्यांचा प्रसार झाला. किटलीचा रंग, आकार, त्यावरील नक्षीकाम, तसंच रत्नजडित सुऱ्या अशा कलात्मक गोष्टी भांड्यांमध्ये येऊ लागल्यात. की बघा, अगोदर मातीच्या भांड्यांचा उपयोग केला जात होता, पण आता त्याच्यामध्ये अजून विकसित रूप तयार केले गेले आहे की चिनी माती, सिरॅमिक्स, त्याच्यावरती कोटिंग वगैरे केले जाते की नाही मातीच्या भांड्यांवरती आणि मस्तपैकी डिझाईन केली जातं, नक्षीकाम केले जातात, वेगवेगळे रत्न त्याच्यावरती लावले जातात आणि त्याच्यामुळे त्याचा अजूनच डिमांड वाढलेला आहे, मागणी वाढलेली आहे. बघा, आता चहाची किटली, कप बशा, प्लेट्स, वाट्या इत्यादी चिनी मातीच्या किंवा सिरॅमिक्सच्या का असतात? कारण की तुम्हाला माहिती हे चिनी मातीच्या भांड्यांमध्ये चहा किंवा जे पाणी वगैरे आपण असतो ना ते गरम राहतं, जास्त वेळ गरम ह्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये राहतात आणि त्याच्यामध्ये त्यातील पदार्थ खराब होत नाही, लवकर पदार्थ खराब होत नाही. आणि बघा, आता जेव्हा ते चिनी मातीच्या भांड्यातून आपण ओततो तर इथे बघा असं हा एक प्रकारचं त्याचं तोंड असतं की नाही, त्याच्यातून चटका वगैरे लागत नाही. आणि कप आणि बशीचा का चिनी मातीचा उपयोग केला जातो? कारण की बशीमध्ये कपामध्ये जो चहा किंवा गरम पदार्थ त्याच्यात जास्त वेळ टिकून राहतो आणि बशीमध्ये सुद्धा तो थंड केला जातो. म्हणून ह्या चहाची किटली किंवा कप बशा बनवण्यासाठी मातीचा किंवा सिरॅमिकचा उपयोग केला जातो. आदिती, हो, हे अगदी खरं आहे. आमच्या घरी स्टेनलेस स्टील, नॉनस्टिक व कोटेड मेटलची भांडी आहेत. बघा, आजकाल सर्रास वापरात येणारी भांडी म्हणजे स्टेनलेस स्टील बरोबर नॉनस्टिक, की त्याच्यामध्ये बघा तेलाचं प्रमाण पण कमी लागतं, जास्त घासायला जोर नाही दिला जात आणि पटकन स्वच्छ होणारी आहेत आणि परत भात किंवा भाजी खाली जळत पण नाहीत. कोटेड मेटलची भांडी सुद्धा पण बघा, आता आपण जे पितळेची, तांब्याची भांडी असतात ना ती फार घासावी लागतात, त्याच्यासाठी फार श्रम कष्ट असतात. आतमधून कलई वगैरे वेळच्या वेळ केली पाहिजे, नाहीतर मग आतमधला जो पार्ट असतो तो खराब होतो. ते कलईवाल्या वगैरे आता हा प्रकार आता फार कमी आहे. गावच्या ठिकाणी कलई करणारे लोक येतात, पण शहरामध्ये कलई केली जात नाही, कारण की कलई करणाऱ्या लोकांना भांड्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्या लोकांना हा उद्योगधंदा फार कमी झालेला आहे. म्हणून मग आता बघ, आतमध्ये मेटल असतात, म्हणजे तांबे, पितळेची भांडी असतात, वरून आहे ना आता नवीन प्रकारचे पॅटर्न आलेले आहेत, कोटेड मेटल, त्याच्यावरती डिझाईन केलेले इतर आवरण असतात, जेणेकरून आहे ना वरचा पृष्ठभाग खराब होत नाही आणि आतील भांड्यांचं जो धातूमुळे जे पाण्यामध्ये जे काही हानिकारक द्रव्य असतात ते निघून जातात आणि जेणेकरून आपल्याला चांगलं, स्वच्छ आणि निरोगी असं पाणी प्यायला मिळतं. खलबत्ता, प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी भांडी, वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. आता प्रत्येकजण बघा, ज्याला ज्याच्या पद्धतीने परवडणारी भांडी असतात ती त्या पद्धतीने भांडी वापरत असतात. जसं की तांबळ, पितळाचे भांडे सगळ्यांना परवडणारी नसतात, ते धातू फार महाग आहेत. चांदीचा हा धातू सुद्धा फार महाग आहे, त्यामुळे जो तो आपापल्याप्रमाणे प्लॅस्टिक असं स्वस्त असतं किंवा स्टेनलेस स्टील पण स्वस्त असतं, त्यामुळे लोक सर्रास अशा स्वस्त धातूंपासून बनवणाऱ्या भांड्यांचा उपयोग करतात. प्रशांत, एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे. की पाठाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की भांडी हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य अंग का आहे? कारण की मनुष्याला जगायचं म्हटल्यावरती भूक लागते आणि भूक लागला म्हटलं त्याला जेवण गरजेचंच असतं की नाही. जेवण नसेल तर तो जगू शकत नाही. मग हे जेवण कशात बनवलं जातं? तर विविध प्रकारच्या भांड्यांमध्ये बनवलं जातं, साठवलं जातं, अन्न साठवलं जातं,
कडधान्य वगैरे साठवलं जातं वर्षभराचं, हे मग ते कशामध्ये ठेवलं जातं? भांड्यांमध्ये. स्वयंपाक कशात केलं जातं? भांड्यांमध्ये. किंवा मग आपण जेवतो कशामध्ये? तर भांड्यांमध्ये. म्हणजेच काय, मानवी संस्कृतीचा भांडी हे अविभाज्य अंग आहे. त्याच्याशिवाय आता कोणती गोष्ट म्हटल्यावरती आपल्याला भांड्यांची गरज लागतेच. जर पाणी प्यायचं म्हटलं तरी ग्लास पाहिजे, काही खायचं म्हटल्यावरती आपल्याला ती साधनं लागतातच. म्हणून भांडी ही मानवी संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे. गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली असली तरी जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणारच आहे. आता तुम्ही बघता की आज श्रीमंत असो किंवा गरीब असो, जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे भांडी त्यांच्या संसारामध्ये पाहायला मिळतात. अदिती, आज आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली. आम्ही तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानतो, कारण तुम्ही आम्हाला भांड्यांच्या दुनियेची सफरच घडवून आणली. खरं आहे की नाही? तुम्ही सुद्धा या भांड्यांची दुनियेची सफर केली की नाही? वेगवेगळ्या प्रकारची भांडीचं प्रकार तुम्हाला माहिती पण नसणार, कारण की तुम्ही घरामध्ये काय बघत असणार? स्टीलची भांडी किंवा काचेची भांडी. पण मातीची भांडी वगैरे तुम्ही खेळण्यामध्ये तुम्ही मातीची भांडी बनवतात. पण खरंच एक काळ असा होता की आपण मातीच्या भांड्यांचाच वापर करत होतो, हे तुम्हाला आज कळालं असेल की नाही? तर अशा रीतीने खरोखरच या विद्यार्थ्यांनी पण या पाठामध्ये जी मुलं आहेत त्यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे, आणि मुलांनी सुद्धा, जे मुलं हा पाठ वाचणार आहेत त्यांना सुद्धा असं जाणवणार आहे की आज खरोखर आपण भांड्यांच्या दुनियांची सफर केलेली आहे. पाहूया पूर्ण पाठामध्ये आलेल्या वाक्यप्रचारांचा अर्थ. विराजमान होणे, आसनावर ऐटीत बसणे, स्थानापन्न होणे, मान डोलवणे, संमती देणे, होकार देणे, प्रसार होणे, सर्वांना माहीत होणे, प्रचार होणे, खिशाला परवडणारे खर्च करण्याची ऐपत असणे, वस्तूची किंमत आवाक्यात असणे, आभार मानणे, धन्यवाद देणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या पाठाच्या माध्यमातून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे आपण सर्रास भांडे वापरतो त्यांचा उपयोग आपल्याला कळालेला आहे, आणि त्या भांड्यांचा उपयोग काय आहे, पूर्वीच्या काळामध्ये त्याचा उपयोग कसा होत होता, आता सध्याच्या काळामध्ये आपण कोणत्या भांड्यांच्या धातूंचा उपयोग करतो, हे विद्यार्थ्यांना काल्पनिकरित्या आणि बौद्धिकरित्या माहिती पडावा म्हणून हा पाठ लिहिला गेलेला आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.